राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी केला। पण शिरसाटांच्या या आरोपांनंतर राष्ट्रवादीने त्यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उपस्थित केलाय। त्यामुळे शिरसाटांच्या आरोपात तथ्य किती हे अस्पष्ट असलं तरी देखील त्यांच्या आरोपांमुळे राजकारण मात्र तापल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सातत्यानं सत्ताधाऱ्यांवर टीका करत असतात। मिळेल ती संधी साधत जयंत पाटील सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात। पण तेच जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचा मोठा आरोप शिंदेंच्या शिवसेनेनं केलाय। शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी हा गौप्यस्फोट केलाय। जयंत पाटील यांची राष्ट्रवादीत घुसमट होत असून ते अस्वस्थ असल्याचा दावा शिरसाटांनी केलाय। आता राष्ट्रवादीमध्ये घुसमट होते, त्यांनाही कुठेतरी बाहेर पडायचं आहे। कारण की राष्ट्रवादीमध्ये जबरदस्त जे काही आहेत नेतृत्व जे आहे एक ज्याला अख्खी राष्ट्रवादी घाबरते, ते आपल्याला टिकू देणार नाही हे त्यांचे मनोमन ठरवलं आहे। नाही, आमच्या संपर्कात नाही, ते भाजपमध्ये जातील, ते भाजपमध्ये जातील, निश्चित भाजपमध्ये जातील। आता संजय शिरसाटांनी आरोप केल्यानंतर जयंत पाटील तर थेट शिरसाटांच्या क्रेडिबिलिटीवरती सवाल उपस्थित करतायत। संजय शिरसाटपेक्षा माझी क्रेडिबिलिटी जरा जास्त असेल नाही का? आता त्यांनी विचारलेल्या मुद्द्यावर तुम्ही माझी रिएक्शन विचारणं म्हणजे जरा पुढे जाता झाली। जयंत पाटलांच्या समर्थनार्थ पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळेही मैदानात उतरल्या। एकंदरीतच सत्ताधाऱ्यांवर आघात करणारे जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचा आरोप करत शिंदेंच्या शिवसेनेनं खळबळ माजवण्याचा प्रयत्न केला। राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यावर ताकदीनिशी पलटवार केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता तरी या वावड्यात थांबतात की शिरसाट नवी काही माहिती समोर आणतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।